मी राजीव प्रधान, पर्सनल फायनान्स स्पेशलिस्ट. आमच्या कंपनीचं नाव आहे मायाराज वेल्थ. आम्ही गेल्या 7 वर्षापासून क्लायंटला पर्सनल फायनान्समध्ये ॲडवाईस करतो आहे. मी स्वतः 2019 NISM एक्झाम पास आहे. इन्शुरन्स, टॅक्सेशन्स वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत. CFP कोर्स केलेला आहे आणि याद्वारे आम्ही 162+ फॅमिलीसाठी पर्सनल फायनान्स वर्किंग करतो आहे. त्यांना जे काही फायनान्शियल्स नीड्स आहेत त्याबद्दल सर्व्हिस देतो. आम्ही मुख्यतः म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, PMS, बॉन्ड्स, जे काही गव्हर्मेंट प्रोडक्ट्स आहेत, NPS, PPM, सुकन्या, सिनियर सिटीजन स्कीम, या सगळे जे काही इंडियन मार्केटमध्ये जे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सबद्दल क्लायंटला सर्व्हिस देतो. सगळ्यात महत्त्वाचं जे फॅमिलीची नीड आहे, जे काही आर्थिक उद्दिष्ट आहे, त्या आर्थिक उद्दिष्टाला योग्य कोणता प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्टविषयी त्यांना गायडन्स, मार्गदर्शन्स आणि वेगवेगळी सर्व्हिसेस देते. जर तुम्हाला तुमचे जे काही आर्थिक गोल्स आहेत ते गोल्स व्यवस्थित जर आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतील, जसं म्हणजे रिटायरमेंट आहे, मुलांचे शिक्षण आहे, तर रिटायरमेंटसाठी मला आत्ता माझा खर्च काय आणि मी कधी रिटायर होणार आहे, तेव्हा मला कॉर्पस किती लागणार आहे आणि ते कॉर्पस मिळवण्यासाठी मी कोणकोणत्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. तसंच मुलांचे शिक्षण आहे, तर मुलांच्या शिक्षणाचा सध्याचा खर्च किती, सध्याचं इन्फ्लेशन, महागाईचा दर किती, त्यांना लागणारा अमाऊंट किती आणि मुलांना ते अमाऊंट मला मिळवण्यासाठी किंवा ते कॉर्पस मला अचीव करण्यासाठी कोणते माझ्यासाठी योग्य प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून मी ते पर्पज पूर्ण करू शकतो. त्यानंतर इतर काही जे फायनान्शियल गोल असेल तर त्याच्यासाठी योग्य प्रोडक्ट कोणते, कोणत्या प्रोडक्टमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे म्हणजे ते गोल्स मी अचीव करू शकतो. आणि याहीपेक्षा अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रोटेक्शन, फॅमिली प्रोटेक्शन. तर इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या फॅमिलीचं फायनान्शियल प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे कोणकोणते प्रोडक्ट असणं गरजेचं आहे, जसं की फायनान्शियल प्रोटेक्शनला फर्स्ट प्रोडक्ट हेल्थ इन्शुरन्स. तो किती असावा, कोणत्या प्रकारचा असावा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज असाव्या. त्यानंतर येते टर्म प्लॅन मी किती घ्यावा, किती वर्षासाठी घ्यावा, कोणत्या प्रकारचा घ्यावा, त्यामध्ये भरपूर व्हेरायटीज असतात. त्यानंतर PA पॉलिसी ही मी कशी घ्यावी, किती घ्यावी, त्याच्यामध्ये जे काही ॲडव्हान्स असतात ते कोणकोणते ॲडव्हान्स घ्यावे आणि इतर काही इन्शुरन्स प्रोडक्ट ज्याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन फॅमिलीला देत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार करून आपल्या फॅमिलीच्या जे काही फायनान्शियल नीड्स आहेत, जे काही आर्थिक उद्दिष्टे आहेत ते उद्दिष्ट करण्याचा मार्ग सुखद करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. जर आपल्याला आपले जे गोल्स आहेत ते गोल्स अचीव करण्यासाठी जर एका एक्सपर्टची जर मदत हवी असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्या मदतीने तुम्ही तुमचे जे आर्थिक उद्दिष्ट आहे ते आर्थिक उद्दिष्टे कोणत्याही प्रकारचा अडथळामध्ये निर्माण न होता त्या